नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भौतिकशास्त्र या विषयावरती महत्त्वाचे 250 प्रश्न उत्तर पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा, आपला पहिला प्रश्न आहे, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर बघा, याची उत्तरे टेस्ला किंवा आपण त्याला गॉस म्हणतो. ओके. यानंतर बघा, दुसरा प्रश्न, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? उत्तर आहे कॅन्डेला. विमानाचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? नॉट. यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघायचा आहे सर्वांनी. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात? बघा, कोणते परिमाण वापरतात? तर उत्तर आहे फॅदम. 1 फॅदम म्हणजे किती फूट? उत्तर आहे 6 फूट. 1 फॅदम म्हणजे 6 फूट. ऊर्जेचे एसआय पद्धतीतील एकक कोणते आहे? तर याचे उत्तर आहे जूल. ऊर्जेचे एसआय पद्धतीमधील एकक जूल आहे. ऊर्जेचे सीजीएस पद्धतीतील एकक कोणते आहे? ऊर्जेचे सीजीएस पद्धतीत एकक अर्ग आहे. यानंतर 8 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. 1 जूल म्हणजे किती अर्ग? उत्तर आहे 1 जूल म्हणजे 10⁷ ओके, 10⁷ अर्ग. यानंतर शक्तीचे एसआय एकक कोणते आहे? उत्तर आहे वॅट. शक्तीचे एसआय एकक आहे वॅट. यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? उत्तर आहे 746 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. यानंतर 11 नंबर बघा, यांत्रिक दाबाचे एसआय एकक काय आहे? यांत्रिक दाबाचे एसआय एकक पास्कल किंवा न्यूटन प्रति मीटर वर्ग. न्यूटन प्रति मीटर वर्ग हे यांत्रिक दाबाचे एकक आहेत. यानंतर 12 नंबरचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी बघा, दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजण्यासाठी काय वापरतात? लॅक्टोमीटर. 13 नंबर बघा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. 14 नंबर या ठिकाणी बघा, भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजली जाते? उत्तर आहे सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफ या उपकरणाने मोजली जाते. यानंतर बघा, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे स्केल कोणते आहे? उत्तर आहे रिश्टर स्केल. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे स्केल आहे रिश्टर स्केल. यानंतर 16 नंबरचा प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर आहे ॲमीटर. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटर हे उपकरण वापरतात. यानंतर बघा, 17 नंबरचा प्रश्न अतिमहत्त्वाचा आहे, विद्युत विभवांतर मोजण्याचे एकक कोणते आहे? उत्तर आहे व्होल्ट. विद्युत विभवांतर मोजण्याचे एकक आहे व्होल्ट. यानंतर 18 नंबरचा प्रश्न, विद्युत रोध मोजण्याचे एकक काय आहे? विद्युत रोध म्हणजे रेझिस्टन्स. उत्तर आहे याचं ओहम. 19 नंबर, अतिशय सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजण्यासाठी काय वापरतात? अतिशय सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हनोमीटर वापरतात. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? उत्तर आहे डेसिबल. 21 नंबर बघा, ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते खगोलशास्त्रीय एकक वापरतात? उत्तर आहे प्रकाशवर्ष. ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते खगोलशास्त्रीय एकक वापरतात? तर उत्तर आहे प्रकाशवर्ष. आता बघा, एक प्रकाशवर्ष म्हणजे किती अंतर? त्याचे उत्तर आहे 9.46 × 10⁻12 किलोमीटर. बघा, ही आकडेवारी मला लक्षात ठेवायची. परीक्षेमध्ये बरेचदा असेच प्रश्न विचारले जातात. यानंतर बघा, 23 नंबर, अंतराचे सर्वात मोठे एकक कोणते आहे? अंतराचे सर्वात मोठे एकक आहे पारसेक. 1 पारसेक म्हणजे किती प्रकाशवर्ष? तर बघा, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1 पारसेक म्हणजे 3.26 प्रकाशवर्ष. आता यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा, द्रव पदार्थाचे आकारमान मोजण्याचे व्यावसायिक एकक काय आहे? द्रव पदार्थाचे आकारमान मोजण्याचे व्यावसायिक एकक आहे बॅरल. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व एकक या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. 25 प्रश्न एककाचे पाहिले.
यानंतर आपण पाहणार आहोत उदाहरणे. बघा, यानंतरची उदाहरणे आहेत आपली गती, बल आणि गुरुत्वाकर्षण यावरती आपले सर्व उदाहरणं आहेत. आता बघा, गतीचे नियम सर्वप्रथम कोणी मांडले? तर उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेले आहेत गतीचे नियम. यानंतर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे जडत्व. न्यूटनच्या गतिविषयक पहिला नियम संबंधित आहे जडत्वाशी. बलची व्याख्या न्यूटनच्या कितव्या नियमातून मिळते? बलची व्याख्या न्यूटनच्या कितव्या नियमातून मिळते? तर उत्तर आहे पहिला नियममधून. 29 नंबर बघा या ठिकाणी. बलाचे सूत्र F=ma न्यूटनच्या कितव्या नियमावरून मिळते? तर याचे उत्तर आहे दुसरा नियम. बघा, F म्हणजे काय? फोर्स, M म्हणजे काय? मास आणि A म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. ओके, हे न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरून मिळते. ओके, यानंतर बघा 30 नंबर. प्रत्येक क्रिया बलास समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया बल असते. हा न्यूटनचा कितवा नियम आहे? तर हा एक न्यूटनचा तिसरा नियम आहे. बघा, या ठिकाणी आपण न्यूटनचे तिघही नियम झाले. यानंतर बघा 31 नंबर. बघा, रॉकेटचे प्रक्षेपण न्यूटनच्या कोणत्या नियमावरून आधारित आहे? तर उत्तर आहे याचे गतिविषयक तिसरा नियम. रॉकेटचे प्रक्षेपण केले जाते त्यावेळी न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम आपल्याला पाहायला भेटतो. आता बघा, बलाचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? बलाचे SI पद्धत न्यूटन. याचे उत्तर काय आहे? न्यूटन. बलाचे SI पद्धतीतील एकक काय? न्यूटन. यानंतर 33 नंबरचा प्रश्न बघा. बलाचे CGS पद्धतीतील एकक कोणते? CGS पद्धती एकक डाईन. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? उत्तर आहे 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन, म्हणजे 10⁵ डाईन. ही आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. ओके, बघा विश्वातील या ठिकाणी बघा, विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या आकर्षण बलाला काय म्हणतात? उत्तर आहे गुरुत्वाकर्षण बल. 36 नंबर बघा. पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्वीय त्वरण G चे मूल्य किती असते? उत्तर आहे 0. पृथ्वीच्या पृष्ठभागावर G चे सरासरी मूल्य किती असते? उत्तर आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर G चे सरासरी मूल्य काय? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यानंतर बघा, G चे मूल्य पृथ्वीवर सर्वात जास्त कुठे असते? उत्तर आहे ध्रुव. G चे सर्वात जास्त मूल्य असते ध्रुवावर. यानंतर बघा, G चे मूल्य पृथ्वीवर सर्वात कमी कुठे असते? तर उत्तर आहे विषुववृत्तावर. यानंतर बघा 40 नंबर. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या तुलनेत किती असते? 1/6 पट. बघा, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या तुलनेत किती असते? उत्तर आहे 1/6 पट. 41 नंबर बघा. एखाद्या वस्तूचे द्रव्यमान चंद्रावर नेल्यास काय फरक पडेल? बघा, द्रव्यमान बदलत नाही, ते सर्वत्र सारखेच राहते. महत्त्वाचे आहे पण या ठिकाणी. 42 नंबर बघा. वस्तूचे वजन पृथ्वीवरून चंद्रावर नेल्यास काय होईल? बघा, वस्तूचे वजन पृथ्वीवरून चंद्रावर नेल्यास वजन कमी होईल, म्हणजे बघा 1/6 पट होईल. आता बघा, पृथ्वीवर जे वजन असेल त्याला काय करायचे आहे? 6ने भागायचे आहे. तेवढं उत्तर आपल्याला चंद्रावर दिसेल, तेवढं वजन चंद्रावरती दिसेल. आता बघा, वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते? पृथ्वीच्या ध्रुवांवर. यानंतर बघा 44 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. पृथ्वीच्या गुरुत्वीय पाशातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वेगाला काय म्हणतात? त्याला म्हणतात मुक्तिवेग किंवा इस्केप व्हेलॉसिटी. यानंतर बघा 45 नंबर बघा या ठिकाणी. आता बघा, आपल्याला जर पृथ्वीच्या बाहेर जायचे असेल तर आपण कोणत्या वेगाने गेलं पाहिजे? तर त्याला म्हणतात मुक्तिवेग किंवा इस्केप व्हेलॉसिटी. आता बघा, ती किती आहे? आपण म्हणजे किती वेगाने गेलं पाहिजे? तर 11.2 किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजे एका सेकंद मागे आपण 11 किलोमीटर आणि वरती 200 मीटर एवढं वेगाने आपण गेलं पाहिजे, तेव्हा आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊ. आता यानंतर बघा 46 नंबर. चंद्राचा मुक्तिवेग किती आहे? चंद्राचा मुक्तिवेग आहे 2.38 किलोमीटर प्रति सेकंद.
47 नंबर बघा, चक्राकार गतीमध्ये केंद्राच्या दिशाने लागणाऱ्या बलाला काय म्हणतात? तर उत्तर आहे अभिकेंद्री बल, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. चक्राकार गतीमध्ये केंद्राच्या दिशाने लागणाऱ्या बलाला काय म्हणतात? तर अभिकेंद्री बल. मग या ठिकाणी थोडंसं दिशा शब्द आहे. ओके. यानंतर बघा, दुधातून लोणी वेगळे करण्यासाठी कोणत्या बलाचा वापर होतो? अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. 49 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. वॉशिंग मशीनमधील ड्रायर कोणत्या तत्त्वावर काम करते? तर उत्तर आहे याचे अपकेंद्री बल. ग्रहांच्या गतीचे नियम कोणी शोधून काढले? तर जोहान्स केपलर यांनी शोधून काढले. हा प्रश्न भरपूर वेळा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा यावेळी बघा तुम्हाला बऱ्याचशा परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न दिसतील. पोलीस भरतीमध्ये भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. ओके. यानंतर बघा, आताचे पुढचे प्रश्न आपले राहणार आहेत. कार्य, ऊर्जा आणि दाब यांवरती आपल्याला पुढचे प्रश्न बघायला भेटणार आहेत. तर चला सुरुवात करूया. आता बघा 51 नंबरचा प्रश्न, कार्य धन, ऋण किंवा काय असू शकते? बघा, कार्य शून्यही असू शकतं. ओके. धनही असू शकतं आणि ऋणही असू शकतं. तिघही गोष्टी या ठिकाणी असू शकतात. यानंतर वस्तूच्या गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? गतिज ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? त्याचे उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. बघा, गतिज ऊर्जेचे सूत्र विचारलं आहे. गतिज ऊर्जेचे सूत्र आहे बघा कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? गतिज ऊर्जा. त्याचे सूत्र आहे 1/2 गुणिला mv². 1/2 गुणिला mv². बघा हे लक्षात ठेवायचे आहे mv². यानंतर स्थितीज ऊर्जेचे पण सूत्र आपण या ठिकाणी घेऊ. स्थितीज ऊर्जेचे सूत्र काय आहे? उत्तर आहे P = mgh. PE याचा अर्थ काय? पोटेन्शियल एनर्जी. यानंतर धरणात साठलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा. ताणलेल्या धनुष्यात कोणती ऊर्जा असते? उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. बघा, धरणात साठलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? स्थितीज. आणि ताणलेल्या धनुष्यात कोणती ऊर्जा असते? गतिज ऊर्जा. यानंतर धावत्या गाडीत कोणती ऊर्जा असते? बघा, गाडी धावते तर त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असणार आहे? गतिज ऊर्जा असणार आहे. यानंतर बघा 59 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ऊर्जेची निर्मिती करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही हा कोणता नियम आहे? ऊर्जा अक्षयतेचा नियम. बघा, ऊर्जेची निर्मिती करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही हा कोणता नियम आहे? तर ऊर्जा अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. यानंतर बघा आपण 60 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघू. सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर उत्तर आहे केंद्रीय संमेलन. सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? केंद्रीय संमेलन. यानंतर बघा, विद्युत दिवा विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात करतो? प्रकाश आणि उष्णता ऊर्जेमध्ये. बघा, दिवा जर लावलेला आहे तर त्याचे रूपांतर कशामध्ये होईल? त्याच्या ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि उष्णता. विद्युत जनित्र काय काम करते? विद्युत जनित्र काय काम करते? बघा, हे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. बघा, हे सर्व प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ओके. आता बघा, विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक मोटार काय काम करते? ते विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करते. आता बघा 64 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. मायक्रोफोन ध्वनी ऊर्जेचे रूपांतर कशात करते? मायक्रोफोन विद्युत ऊर्जेत. मायक्रोफोन ध्वनी ऊर्जेचे रूपांतर कशात करते? विद्युत ऊर्जेमध्ये. लाऊडस्पीकर विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात करतो? ध्वनी ऊर्जेत. बघा, लाऊडस्पीकर लावल्यानंतर काय होतं? ध्वनी ऊर्जा निर्माण होते. यानंतर बघा, सौर गट म्हणजे सोलर सेल सौर ऊर्जेचे रूपांतर कशात करते? तर उत्तर आहे विद्युत ऊर्जेमध्ये. यानंतर बघा 67 नंबर प्रश्न. विद्युत घटात म्हणजे बॅटरी कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते? रासायनिक ऊर्जेची. बघा,
विद्युत घटात म्हणजे बॅटरीमध्ये रासायनिक ऊर्जा असते आणि तिचे रूपांतर होतं विद्युत ऊर्जेमध्ये, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. आता बघा 68 नंबर प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ का लागतो? कमी हवेच्या दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू कमी असतो या ठिकाणी. ओके, कमी हवेच्या दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू कमी होतो. 69 नंबर बघा, हायड्रॉलिक ब्रेक आणि हायड्रॉलिक लिफ्ट कोणत्या नियमावर आधारित आहे? पास्कलचा नियम. हायड्रॉलिक ब्रेक आणि हायड्रॉलिक लिफ्ट कोणत्या नियमावर आधारित आहे? पास्कलचा नियम. हवेचा दाब अचानक कमी झाल्यास कशाचा संकेत मिळतो? वादळ येण्याचा. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न लक्षात ठेवा. हवेचा दाब अचानक कमी झाल्यास कशाचा संकेत मिळतो? वादळ येण्याचा. बर्फावर दाब वाढल्यास त्याचा वितरण बिंदू काय होतो? तर त्याचे वितरण बिंदू या ठिकाणी कमी होतो. ओके, यानंतर बघा 72 नंबर बघा या ठिकाणी, उपग्रहामध्ये अंतराळवीराला वजनाचा कसा अनुभव येतो? वजनहीनता, म्हणजे त्या ठिकाणी त्याचे वजन नसते. जेव्हा एखादी वस्तू द्रवात बुडवली जाते तेव्हा तिच्या वजनात घट होते. हे कोणत्या तत्वावर आधारित आहे? बघा, हे कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर आर्किमिडीजचे तत्व. यानंतर बघा, जहाजे पाण्यात तरंगतात हे कोणत्या तत्वावर स्पष्ट होते? आर्किमिडीजचे तत्वावरती स्पष्ट होते. यानंतर बघा 75 नंबरचा प्रश्न, विमानाचे पंख कोणत्या तत्वावर आधारित डिझाईन केलेले आहेत? तर बघा, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी, बर्नौलीचे तत्व. बघा, कोणी जर विचारलं विमानाचे पंख कोणत्या तत्वाच्या आधारावर डिझाईन केलेले आहेत, तर उत्तर आहे बर्नौलीचे तत्व. आता बघा पुढचे जे प्रश्न राहतात आपले, उष्णता आणि तापमान. उष्णता आणि तापमान यावरती आधारित असणार आहेत. ओके, आता 25 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला राहणार आहेत. बघा, भौतिकशास्त्रामध्ये सर्व जे चॅप्टर आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतो आहेत. ओके, यानंतर बघा पाण्याचे कमाल घनता किती तापमानाला असते? उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे कमाल घनता 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याच्या असंगत आचरणामुळे काय घडून येते? पाण्याच्या असंगत आचरणामुळे बघा 0 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअस दरम्यान पाणी काय करते? आकुंचन पावते. तापमानाचे SI एकक काय आहे? केल्विन. तापमानाचे SI एकक आहे केल्विन. यानंतर बघा 79 नंबरचा बघा, निरपेक्ष शून्य तापमान म्हणजे काय? बघा, वजे 273.15 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन. बघा, निरपेक्ष शून्य तापमान म्हणजे किती? बघा, वजा 273.15 डिग्री सेल्सिअस किंवा आपण त्याला म्हणतो 0 केल्विन. यानंतर मानवी शरीराचे सामान्य तापमान किती फॅरनहाइट असते? 98.6 डिग्री फॅरनहाइट किंवा 37 डिग्री सेल्सिअस. सेल्सिअस आणि फॅरनहाइट स्केल कोणत्या तापमानाला समान असतात? -40 डिग्री सेल्सिअसला. बघा, सर्व या ठिकाणी आपण IMP प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचे आहे आणि सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी भेटेल. यानंतर बघा, उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार कोणते? आता बघा, उष्णता संक्रमण करते तर त्याचे 3 प्रकार पडतात. एक वहन म्हणजे कंडक्शन होणे, एक अभिसरण त्याला आपण कन्व्हेक्शन म्हणतो, आणि एक प्रसरण किंवा किरणोत्सर्ग त्याला आपण रेडिएशन असे म्हणतो. आता बघा, स्थायू पदार्थामध्ये उष्णताचे संक्रमण प्रामुख्याने कोणत्या प्रकारे होते? स्थायू पदार्थामध्ये वहन या प्रकारात होते. ओके, स्थायू पदार्थ जर विचारला तर म्हणायचं वहन. आता बघा, द्रव आणि वायू पदार्थामध्ये उष्णतेचे संक्रमण कसे होते? तर अभिसरण या पद्धतीने होते. आणि बघा, सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रकारे पोहोचते? तर रेडिएशन या पद्धतीने. बघा, स्थायू जर विचारलं तर वहन सांगायचे आहे, द्रव वायू विचारलं जर अभिसरण, आणि सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रकारे पोहोचते? तर किरणोत्सर्ग या मार्गाने किंवा या प्रकारे पोहोचते. यानंतर बघा 86 नंबर प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. उष्णतेचे सर्वोत्तम वाहक असणारा धातू कोणता? चांदी.
यानंतर बघा थर्मस फ्लास्कचा शोध कोणी लावला? सर जेम्स देवार यांनी लावलेला आहे. बघा थर्मस फ्लास्क सर्वांना माहिती आहे. बघा त्याच्यामध्ये थंडी जर वस्तू टाकली तर ती थंडी राहते किंवा गरम वस्तू टाकली तर ती गरमच राहते. कोणत्या रंगाची वस्तू उष्णता सर्वात जास्त शोषून घेतात? काळा रंगाच्या वस्तू. बघा महत्त्वाचं आहे, कोणत्या रंगाच्या वस्तू उष्णता सर्वात जास्त शोषून घेतात? उत्तर आहे काळ्या रंगाच्या वस्तू. उन्हाळ्यात पांढरे कपडे का वापरतात? ते उष्णतेचे उत्तम परावर्तक आहेत म्हणून. ओके. यानंतर बघा 90 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? तापमापी वापरतात. थर्मामीटर, त्याला आपण थर्मामीटर म्हणतो. यानंतर बघा 91 नंबर, डॉक्टरांच्या तापमापीत कोणता धातू वापरला जातो? पारा. डॉक्टरांच्या तापमापीत कोणता धातू वापरला जातो? तर उत्तर आहे पारा. 92 नंबर आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? अतिशय उच्च तापमान मोजायचे असेल तर पायरोमीटर या ठिकाणी वापरलं जातं. अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर वापरतात. यानंतर बघा अतिशय कमी तापमान असणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? क्रायोजेनिक्स. 94 नंबर आपल्याला या ठिकाणी बघायचे, रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणजे कूलंट म्हणून कोणता वायू वापरला जातो? तर त्याला नाव आहे फ्रिऑन किंवा अमोनिया. बघा फ्रिऑन नाव आहे त्याचं. ओके, फ्रिऑन. पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उत्कलन बिंदू असतो 100 डिग्री सेल्सिअस. यानंतर बघा 96 नंबर, हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेमध्ये बाष्प किती प्रमाणात आहे हे जर का मोजायचे असेल तर आपण हायग्रोमीटर वापरतो. यानंतर बघा 97 नंबर, सापेक्ष आर्द्रता कशामध्ये व्यक्त केली जाते? टक्क्यामध्ये. सापेक्ष आर्द्रता आपल्याला ही टक्क्यामध्ये मोजली जाते. यानंतर बघा 98 नंबर, वाळवंटात दिवस खूप उष्ण आणि रात्री खूप थंड का असतात? बघा वाळवंटामध्ये दिवस खूप उष्ण असतो आणि रात्री खूप थंड असते. कारण बघा वाळूची विशिष्ट उष्णधारकता कमी असल्याने ती लवकर तापते आणि लवकर थंड होते. बघा वाळू ही नेहमी दिवसाला लवकर तापते आणि लवकर या ठिकाणी थंड होते. हा एक विशिष्ट गुण त्या वाळूमध्ये असतो, त्याला ज्याने आपण काय म्हणतो? विशिष्ट उष्णधारकता. ओके. आता बघा पाण्याच्या वाफेमध्ये असणाऱ्या सुप्त उष्णतेला काय म्हणतात? बघा पाण्याच्या वाफेमध्ये जी उष्णता असते त्याला काय म्हणतो आपण? बाष्पीभवनाची सुप्त उष्णता. यानंतर बघा 100 नंबरचा प्रश्न बघायचा आपल्याला या ठिकाणी. थंड प्रदेशात हिवाळ्यात पाण्याचे नळ फुटण्याचे कारण काय आहे? बघा थंड प्रदेशात हिवाळ्यात पाण्याचे नळ फुटण्याचे कारण काय आहे? पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते म्हणून त्या ठिकाणी पाण्याचे नळ हे फुटतात. बघा पुढचे प्रश्न उत्तर आता या टॉपिकवर बघू आपण. तर या ठिकाणी बघा 101 नंबरचा प्रश्न आहे. ध्वनी तरंग हे कोणत्या प्रकारचे तरंग असतात? तर सर्वांनी लक्षात घ्यायचे, अनुलंब तरंग असतात. बघा हा या प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे आणि या टॉपिकमधला हा काय फेमस प्रश्न आहे. यानंतर बघा ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? स्थायू माध्यमात, उदाहरणार्थ पोलादमध्ये. बघा ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? तर स्थायूमध्ये. ओके. आणि बघा ध्वनीचा वेग सर्वात कमी कोणत्या माध्यमात असतो? ध्वनीचा सर्वात कमी वेग हा वायू माध्यमात असतो. यानंतर 104 नंबरचा बघा, ध्वनीचा तरंग कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकत नाही? याचे उत्तर आहे निर्वात पोकळी. म्हणजे निर्वात जागेतून ध्वनी हे प्रवास करू शकत नाही. ध्वनीला सुद्धा म्हणजे माध्यमाची गरज असते, मीडियमची गरज या ठिकाणी असते. यानंतर बघा आपण 105 नंबरचा प्रश्न बघू. 105 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, हवेमध्ये सामान्य तापमानाला ध्वनीचा वेग किती असतो? तर याचे उत्तर आहे ध्वनीचा वेग असतो 344 मीटर प्रति सेकंद. हवेमध्ये ध्वनीचा वेग हे लक्षात ठेवायचे आहे 344 मीटर प्रति सेकंद. 106 नंबर, ध्वनीच्या वारंवारतेचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचे एकक काय आहे? तर ध्वनीचे वारंवारतेचे एकक आहे हर्ट्ज. मानवी कान किती वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो? उत्तर आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज.
हे लक्षात ठेवायचे आहे. किंवा आपण त्याला एक साधारण म्हणू शकतो 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स. ओके. बघा सर्व प्रश्न या ठिकाणी आपण IMP घेतले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. आता बघा, 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात? 20पेक्षा जर कमी असेल, 20 हर्ट्सपेक्षा कमी असेल ध्वनी, तर त्याला म्हणतात अवश्राव्य ध्वनी. काय म्हणतात? अवश्राव्य ध्वनी. यानंतर बघा 109 नंबरचा प्रश्न, 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात? जर ध्वनीची वारंवारता 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात श्राव्यातीत ध्वनी, म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड. आता बघा 110 नंबर, वटवाघूळ अंधारात प्रवास करण्यासाठी कोणत्या ध्वनीचा वापर करतात? वटवाघूळ अंधारात प्रवास करण्यासाठी कोणत्या ध्वनीचा वापर करतात? तर उत्तर आहे श्राव्यातीत ध्वनी, म्हणजे अल्ट्रासोनिक ध्वनीचा उपयोग ते करतात. यानंतर 111 नंबर बघा, समुद्राची खोली किंवा पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी कोणती यंत्रणा वापरतात? तर उत्तर आहे समुद्राची खोली किंवा पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी सोनार या यंत्रणेचा वापर करतात. तर सोनारचं लॉंग फॉर्म काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे, बऱ्याच वेळा आपल्याला लॉंग फॉर्म या ठिकाणी विचारतात. साऊंड नेव्हिगेशन. 112 नंबर या ठिकाणी बघा, सोनार यंत्रणेत कोणत्या तरंगाचा वापर होतो? सोनार यंत्रणेत कोणत्या तरंगाचा वापर होतो? तर उत्तर आहे श्राव्यातीत तरंग. मग आपण जो सोनार या यंत्रणेशी संबंधित जो प्रश्न बघितला, तर त्यामध्ये श्राव्यातीत तरंगाचा उपयोग होतो किंवा वापर होतो. ध्वनीच्या परावर्तनामुळे काय निर्माण होते? ध्वनीच्या परिवर्तनामुळे प्रतिध्वनी तयार होतात किंवा आपण त्याला इको म्हणतो, इको साऊंड. प्रतिध्वनी स्पष्ट ऐकण्यासाठी बघा, प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी मूर्ध्वनी आणि परावर्तित ध्वनी यात किमान किती अंतर हवे? तर उत्तर आहे 17.2 मीटर. 17.2 मीटर. मानवी मेंदूवर ध्वनीचे सातत्य किती सेकंद राहते? 0.1 सेकंद. मानवी मेंदूवर ध्वनीचे सातत्य किती सेकंद राहते? तर याची उत्तर आहे 0.1 सेकंद, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो 1/10 सेकंद. यानंतर 116 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघू. 116 बघा, विमानाचा वेग मोजण्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? विमानाचा वेग मॅक संख्या वापरतात. ओके. जेव्हा वस्तूचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त होत असतो तेव्हा त्याला काय म्हणतात? जेव्हा वस्तूचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो तेव्हा त्या वेगाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात सुपरसॉनिक वेग. महत्त्वाची व्याख्या आहे बघा, जेव्हा वस्तूचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो तेव्हा त्या वेगाला काय म्हणतात? सुपरसॉनिक वेग. आणि बघा यानंतर 118 नंबर, चित्रपटगृहांमधील छतांना ध्वनिशोषक साहित्य का लावतात? उत्तर आहे निनाद रोखण्यासाठी. 119 नंबर बघा, ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? ध्वनीची तीव्रता ही आयामावर अवलंबून असते, म्हणजे ॲम्प्लिट्यूड. 120 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, ध्वनीची तारता म्हणजे पिच कशावर अवलंबून असते? वारंवारतेवर. 121 नंबर, स्त्रियांचा आवाज पुरुषांपेक्षा बारीक किंवा आपण त्याला तीव्र म्हणू शकतो का असतो? स्त्रियांच्या आवाजाची वारंवारता जास्त असते. बघा महत्त्वाचा प्रश्न, स्त्रियांचा आवाज पुरुषांच्या आवाजापेक्षा बारीक का असतो असा प्रश्न आहे. तर त्याला उत्तर आहे स्त्रियांच्या आवाजाची जी वारंवारता आहे ती जास्त असते. ओके. यानंतर उद्दाम वाहनांच्या सायरनाचा आवाज जवळ येताना तीव्र आणि दूर जाताना कमी होतो, याला काय म्हणतात? तर याला म्हणतात डॉपलर परिणाम किंवा डॉपलर इफेक्ट. आता बघा यानंतर 123 नंबर, रात्रीच्या वेळी ध्वनी लांब अंतरापर्यंत का ऐकू येतो? रात्रीच्या वेळी ध्वनी लांब अंतरापर्यंत का ऐकू येतो? याचे उत्तर आहे बघा, रात्री हवेचे तापमान कमी असल्याने हवेची घनता बदलते आणि ध्वनीचे अपवर्तन होते. बघा लक्षात घ्यायचे आहे, रात्री हवेचे तापमान कमी असल्याने हवेची घनता बदलते आणि ध्वनीचे अपवर्तन या ठिकाणी होते. यानंतर बघा 124 नंबर बघा,
संगीत साधनांमधून निघणारा आवाज कशामुळे मधुर वाटतो? नियमित व सुसंवादी वारंवारतेमुळे. 125 नंबर बघा, सोनोग्राफीमध्ये कोणत्या तरंगांचा वापर होतो? सोनोग्राफीमध्ये श्राव्यातीत ध्वनी यांचा वापर होतो. बघा, हे 25 प्रश्न आपण ध्वनीवरती पाहिले. आता बघा प्रकाशवरती पुढचे 25 प्रश्न पाहू. बघा, प्रकाशवरती पाहायचे आपल्याला. ओके, प्रकाश आणि दृष्टी, त्याला आपण म्हणतो लाईट आणि ऑप्टिक्स. 126 नंबर बघा, प्रकाश तरंग कोणत्या प्रकाशाचे तरंग असतात? विद्युत चुंबकीय तरंग. ओके, यानंतर बघा 127 नंबर, प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कुठे असतो? निर्वात पोकळीत म्हणजे व्हॅक्यूममध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी हवा नसते अशा ठिकाणी प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त असतो. निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग किती असतो? उत्तर आहे 3×10⁸ मीटर प्रति सेकंद, म्हणजे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. ओके, आता बघा 129 नंबर प्रश्न, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर याची उत्तरे सुमारे 8 मिनिटं 20 सेकंद, त्याला जे आपण 500 सेकंद असे सुद्धा म्हणू शकतो. यानंतर 130 नंबरचा प्रश्न, चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो? चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो? उत्तर आहे 1.3 सेकंद. यानंतर 131 नंबर बघा, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या दिशांमध्ये होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. बघा, या शब्दात चुकीने टाईप झालेला आहे. इथं फक्त काय करा, दिशा एकच करेक्शन करायचे फक्त, बाकी सर्व पूर्ण एररलेस आपलं मटेरियल आहे. ओके, बघा प्रकाशाचा वेग, बघा प्रकाश जेव्हा एका माध्यमातून, या ठिकाणी बघा, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या दिशामध्ये होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? तर बघा याची उत्तरे प्रकाशाचे अपवर्तन. यानंतर बघा, रात्री ताऱ्यांचे लुकलुकणे हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे होतो? रात्री ताऱ्यांचे लुकलुकणे हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे होतो? तर वातावरणीय अपवर्तन, त्याला जे आपण म्हणतो ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. पाण्यात अंशतः बुडवलेली काठी वाकडी दिसण्याचे कारण काय? प्रकाशाचे अपवर्तन. हे पण महत्त्वाचे आहे. प्रकाश अपवर्तनाचे उदाहरण आहे. पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसते, हे कशाचे उदाहरण आहे? प्रकाशाचे अपवर्तन. यानंतर 134 नंबर बघा, हिऱ्याचे चमकणे प्रकाशाच्या कोणत्या तत्वावर आधारित आहे? हिऱ्याचे चमकणे पूर्ण आंतरिक परावर्तन. वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? तर बघा, पूर्ण आंतरिक परावर्तन आणि अपवर्तन या दोघांचे उदाहरण म्हणजे वाळवंटातील मृगजळ. यानंतर 136 नंबर बघा, ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर काम करते? ऑप्टिकल फायबर हे पूर्ण अंतर्गत परावर्तन या आधारावर काम करते. 137 नंबर बघा, या ठिकाणी प्रकाश 7 रंगांमध्ये विभक्त होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रकाशाचे अपस्खलन. प्रकाश जर 7 रंगांमध्ये विभक्त होत असेल तर त्याला म्हणतात प्रकाशाचे अपस्खलन. यानंतर प्रकाशाच्या अपस्खलनाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. 139 नंबर बघा, इंद्रधनुष्य ही प्रकाशाच्या कोणत्या घटनांची एकत्रित प्रक्रिया आहे? बघा, इंद्रधनुष्य ही प्रकाशाच्या कोणत्या घटनांची एकत्रित प्रक्रिया आहे? तर उत्तरे अपवर्तन, अपस्खलन आणि अंतर्गत परावर्तन या तिघही गोष्टींची एकत्रित प्रक्रिया आहे इंद्रधनुष्य. बघा, अपवर्तन, अपस्खलन आणि अंतर्गत परावर्तन. यानंतर 140 बघा, इंद्रधनुष्यात सर्वात वर कोणता रंग असतो? उत्तर आहे तांबडा रंग. इंद्रधनुष्यात सर्वात खाली कोणता रंग असतो? सर्वात खाली रंग बघा जांभळा रंग. 142 बघा, आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे दिसतो? आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे दिसतो? तर उत्तर आहे प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसण्याचे कारण काय? बघा, खूप छान प्रश्न आहे या ठिकाणी. सूर्यास्त आणि सूर्योदय
वेळी सूर्य तांबडा दिसण्याचे कारण काय? कारण तांबड्या रंगाचे विकिरण सर्वात कमी होते. ओके. यानंतर बघा, कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात जास्त असते? उत्तर आहे तांबडा रंग. बघा, कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात जास्त असते? उत्तर आहे तांबडा रंग. 145 नंबर बघा, कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात कमी असते? सर्वात कमी तरंगलांबी कोणाची असते? जांभळा रंग. आणि सर्वात जास्त जर विचारली तर उत्तर येईल तांबडा रंग. यानंतर बघा, वाहनांच्या हेडलाईटमध्ये कोणता आरसा असतो? वाहनांच्या हेडलाईटमध्ये अंतर्वर्क आरसा. दाढी करण्यासाठी किंवा मेकअपसाठी कोणता आरसा वापरतात? उत्तर आहे अंतर्वर्क आरसा. बघा, दाढी आणि मेकअपसाठी अंतर्वर्क आरसा. आता बघा 148 नंबर, वाहनांच्या साईड मिरर किंवा बाजूच्या आरसामध्ये कोणता आरसा वापरतात? तर या ठिकाणी आपण बहिर्वर्क आरसा वापरतो, कॉन्व्हेक्स मिरर. 149 नंबर बघा, रस्त्यावरील दिव्यांमध्ये कोणता आरसा वापरतात? उत्तर आहे बहिर्वर्क आरसा. 150 नंबर बघा, या ठिकाणी निरोगी मानवी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती? उत्तर आहे 25 सेंटीमीटर. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी, निरोगी मानवी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीने किमान अंतर किती असते? उत्तर आहे 25 सेंटीमीटर. यानंतर 151 नंबर बघा, निकट दृष्टीच्या या दोषात काय होते? निकट दृष्टितामध्ये काय होते? बघा, या रोगामध्ये जवळील वस्तू स्पष्ट दिसतात आणि दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. यानंतर बघा, निकट दृष्टीचा दोष निवारण्यासाठी कोणते भिंग वापरतात? तर याचे उत्तर आहे अंतर्गोल भिंग. आपल्याला जर निकट दृष्टीचा दोष जर दुरुस्त करायचे असेल किंवा निवारायचे असेल तर आपल्याला अंतर्वर्क भिंग असलेला भिंग चष्मा वापरावा लागेल. यानंतर बघा, दूरदृष्टीता या दोषात काय होते? दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळील वस्तू दिसत नाही. यानंतर बघा 154 नंबर, दूरदृष्टीचा दोष सुधारण्यासाठी कोणते भिंग वापरतात? उत्तर आहे बहिर्गोल भिंग किंवा कॉन्व्हेक्स लेन्स. 155 नंबर बघा, वृद्धपक काळामुळे येणाऱ्या दृष्टीदोषाला काय म्हणतात? वृद्ध दृष्टिता. आणि बघा, यासाठी द्विकेंद्री म्हणजे बायफोकल भिंग वापरतात. 156 नंबर, डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? तर उत्तर आहे दृष्टिपटल. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रेटिना. 157 नंबर बघा, या ठिकाणी डोळ्याच्या दृष्टिपटलावर तयार होणारी प्रतिमा कशी असते? डोळ्याच्या दृष्टिपटलावर म्हणजे रेटिनावर तयार होणारी प्रतिमा कशी असते? तर वास्तव आणि उलटी. वास्तव असते आणि उलटी असते. 158 नंबर बघा, डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? तो उत्तर आहे कॉर्निया. त्याला आपण मराठीमध्ये पारपटल असे म्हणतो. 159 नंबर बघा, भिंगांची शक्ती मोजण्याचे एकक काय? उत्तर आहे डायोप्टर. महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्य रंग कोणते आहेत? बघा, प्रायमरी कलर्स विचारले त्यांनी, तांबडा, हिरवा आणि निळा. त्याला जे आपण असं म्हणू शकतो रेड, ग्रीन आणि ब्लू, RGB. आता बघा, पुढचा टॉपिक आहे आपला विद्युतधारा आणि चुंबकत्व. आता याच्यामध्ये बघा 161 नंबरच्या प्रश्नावर विद्युतधारेचे SI एकक काय आहे? तर याचे उत्तर आहे ॲम्पियर. यानंतर 162 नंबर बघा, विद्युत प्रवाहाची दिशा कोणत्या उपकरणाने दर्शवली जाते? विद्युत प्रवाहाची दिशा कोणत्या उपकरणाने दर्शवली जाते? उत्तर आहे गॅल्व्हॅनोमीटर. यानंतर बघा पुढचा प्रश्न, विद्युत रोधाचा नियम कोणी मांडला? जॉर्ज सायमन ओहम यांनी विद्युत रोधाचा नियम मांडलेला होता. यानंतर बघा 164 नंबर, विद्युत बल्बमधील फिलामेंट कोणत्या धातूपासून बनवलेले असते? उत्तर आहे टंगस्टन. 165 नंबर, विद्युत बल्बमध्ये टंगस्टन का वापरतात? त्याच्या बघा उत्तर बघा याचे, त्याचा वितरण बिंदू अतिशय उच्च असतो. बघा प्रश्न किती छान होता, विद्युत बल्बमध्ये टंगस्टन का वापरतात? तर कारण त्याचा जो वितरण बिंदू आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, तो काय असतो? अतिउच्च असतो.
आणि ते पण दिलं आहे 3422 डिग्री सेल्सिअस या तापमानाला तो वितळतो. यानंतर बघा विद्युत बल्बमध्ये कोणते वायू भरलेले असतात? उत्तर बघा नायट्रोजन आणि आर्गॉन. अतिशय फेमस प्रश्न ह्या एक्झामिनरच्या. विद्युत बल्बमध्ये कोणते वायू भरलेले असतात? नायट्रोजन आणि आर्गॉन. यानंतर बघा विद्युत इस्त्री किंवा शेगडीमधील कुंडल कोणत्या धातूचे असते? तर याचे उत्तर आहे नायक्रोम. 168 नंबर बघा. नायक्रोम हा कोणत्या धातूचा संमिश्र आहे? निकेल आणि क्रोमियम. घरांमध्ये विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडलेली असतात? समांतर जोडणीमध्ये. घरांमध्ये विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडलेली असतात? समांतर जोडणीमध्ये. फ्यूज वायरची वैशिष्ट्ये काय असावीत? याची उत्तरे उच्च रोध आणि कमी वितळण बिंदू. फ्यूज वायरमध्ये किंवा फ्यूज वायरची वैशिष्ट्ये काय असावीत? उच्च रोध आणि कमी वितळण बिंदू. यानंतर बघा 171 नंबर प्रश्न या ठिकाणी आपण बघू. फ्यूज वायर कोणत्या संमिश्रापासून बनवतात? बघा फ्यूज वायर कशापासून बनवलेले असते? एक शिसं म्हणजे आपण त्याला म्हणतो लीड आणि कथील त्याला आपण म्हणतो टीन. ओके, ह्या दोन गोष्टींपासून फ्यूज वायर बनवतात. यानंतर 172 बघा. विद्युत ऊर्जेचे व्यावसायिक एकक कोणते? विद्युत ऊर्जेचे SI एकक किलोवॅट आवर्स किंवा त्याला आपण म्हणतो किलोवॅट तास, यालाच युनिट असे म्हणतात. यानंतर बघा 1 युनिट म्हणजे किती जूल असतं? 1 युनिट म्हणजे किती जूल असतं? तर उत्तर बघा 3.6 गुणिला 10⁶ जूल. ओके, मग ही आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल परीक्षेसाठी. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध कोणी लावला? विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे हान्स ख्रिश्चन ओरस्टेड. तुम्ही नुसतं ओरस्टेड लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण की बऱ्याच परीक्षांमध्ये फक्त त्यांनी ओरस्टेड दिलेलं असतं. यानंतर बघा 175 नंबरचा प्रश्न. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला? मायकेल फॅराडे. ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर काम करतो? परस्परावर्तीत्व या तत्त्वावर. बघा म्हणजे म्युच्युअल इंडक्शन या तत्त्वावर ते काम करतं. लक्षात ठेवायच्या सर्वांनी. दिष्टधारा म्हणजे डायरेक्ट करंटचे रूपांतर उलटसुलट धारा म्हणजे AC मध्ये अल्टरनेट करंटमध्ये कोण करतं? तर याचे उत्तर आहे इन्व्हर्टर. ओके, यानंतर बघा 178 नंबर. AC विद्युत धारेचे DC विद्युत धारेत रूपांतर कोण करतं? रेक्टिफायर. बघा DCचे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला जर DCचे डायरेक्ट रूपांतर AC मध्ये करायचे असेल तर यासाठी आपण वापरतो इन्व्हर्टर, आणि जर ACचे आपल्याला जर DC मध्ये रूपांतर करायचे असेल तर आपण वापरतो रेक्टिफायर. बघा लक्षात ठेवायचे सर्वांनी. DC तर AC जर रूपांतर करायचे असेल इन्व्हर्टर वापरतो, आणि AC तर DC वापरायचे असेल तर रेक्टिफायर वापरतो आपण. ओके, हे दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर 179 नंबर बघा. चुंबकाचे 2 ध्रुव कोणते असतात? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. यानंतर बघा चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना काय करतात? चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना काय करतात? समान ध्रुव एकमेकांना प्रतिकर्षण करतात म्हणजे रिपल्शन होतं. आणि बघा चुंबकाचे असमान ध्रुव एकमेकांना काय करतात? तर आकर्षण करतात, अट्रॅक्ट करतात. 182 बघा. पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या चुंबकाचा कोणता ध्रुव दर्शवतो? बघा छान प्रश्न आहे. पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या चुंबकाचा कोणता ध्रुव दर्शवतो? उत्तर आहे चुंबकीय दक्षिण ध्रुव. यानंतर बघा होका यंत्राची सुई नेहमी कोणत्या दिशेने स्थिर राहते? बघा या ठिकाणी काय करायचे आपल्याला? दिशा म्हणायची. कोणत्या दिशेने? ओके, कोणत्या दिशेने स्थिर राहते? तर उत्तर आहे उत्तर दक्षिण दिशा. बघा एकच शब्द फक्त आपल्याला या ठिकाणी करेक्शन करायचं आहे. बाकी पूर्ण PDF ही आपली एररलेस
आहे. एकही प्रश्न तुमच्या या ठिकाणी चुकीचा ठरणार नाही. यानंतर बघा 184 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, तात्पुरता चुंबक बनवण्यासाठी काय वापरतात? तात्पुरता चुंबक बनवण्यासाठी या काय वापरतात? उत्तर आहे मऊ लोखंड किंवा सॉफ्ट आयर्न. कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी काय वापरतात? पोलाद किंवा अल्निको. पोलाद किंवा अल्निको वापरतात कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी. यानंतर बघा 186 नंबर. बघा या ठिकाणी आपण आधुनिक भौतिकशास्त्र आणि किरणोत्सारिता यावरती प्रश्न बघू. आता बघा 186 नंबरचा प्रश्न बघा, किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? हेनरी बेकरेल यांनी लावलेला आहे. इरेडियम आणि पोलोनियम या किरणोत्सारी घटकांचा शोध कोणी लावला? मेरी क्युरी आणि पियर क्युरी. इरेडियम आणि पोलोनियम या दोघांच्या घटकांचा शोध कोणी लावलेला आहे? मेरी क्युरी आणि पियर क्युरी यांनी. यानंतर बघा 188 नंबर, किरणोत्सारितेचे मोजमाप कोणत्या उपकरणाने केले जाते? गिगर मुलर काउंटर या उपकरणाने केले जाते. एकशे 89 बघा, किरणोत्सारी पदार्थामधून कोणते 3 कण उत्सर्जित होतात? अल्फा, बीटा आणि गॅमा. किरणोत्सारी पदार्थामधून कोणते 3 कण उत्सर्जित होतात? उत्तर आहे अल्फा, बीटा आणि गॅमा. कोणत्या किरणांची वेदन क्षमता सर्वात जास्त असते? कोणत्या किरणांची वेदन क्षमता सर्वात जास्त असते? उत्तर आहे गॅमा किरण. यानंतर बघा पुढचा प्रश्न, कोणत्या किरणांची आयनीकरण क्षमता सर्वात जास्त असते? आयनीकरण क्षमता विचारली त्यांनी, तर उत्तर आहे अल्फा किरण. बघा त्यांनी जर वेदन क्षमता जर विचारली तर सांगायचं गॅमा किरण आणि आयनीकरण क्षमता जर विचारली अल्फा किरण. यानंतर बघा अणुबॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? अणुबॉम्ब हा केंद्रीय विखंडन या तत्वावर आधारित आहे. यानंतर 193 बघा, हायड्रोजन बॉम्ब कोणत्या उपचार तत्वावर आधारित आहे? केंद्रकीय संमेलन. हायड्रोजन बॉम्ब हा कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर केंद्रकीय संमेलन. या ठिकाणी बघा अजून 194 नंबरचा प्रश्न, अणुभट्टीमध्ये मंदक म्हणून काय वापरतात? जड पाणी, त्याला आपण म्हणतो D2O किंवा ग्राफाईट. जड पाण्याचे सूत्र बघा D2O. 195 नंबर बघा, अणुभट्टीमध्ये निरोधक म्हणून काय वापरतात? उत्तर आहे बोरान किंवा कॅडमियमच्या कांड्या. अणुभट्टीमध्ये निरोधक म्हणून काय वापरतात? उत्तर आहे बोरान किंवा कॅडमियमच्या कांड्या. भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? उत्तर आहे अप्सरा. ओके, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? अप्सरा. आणि 1956 हे वर्ष सुरुवात झाली होती, हे लक्षात ठेवायचे आहे. ओके, यानंतर बघा 197 नंबर, अणूचा शोध कोणी लावला? अणूचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जॉन डाल्टन यांनी. परत बघा हा एक प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी 198 नंबर, अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात? केंद्रकात 2 प्रकारचे कण असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. यानंतर बघा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन यांनी लावलेला होता इलेक्ट्रॉनचा शोध. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे प्रोटॉनचा शोध, अर्नेस्ट रुदरफोर्ड. 201 नंबरचा प्रश्न बघा, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध, जेम्स चॅडविक. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे विल्यम्स रॉन्टगेन. विल्यम्स रॉन्टगेन यांनी क्ष किरणाचा शोध लावलेला आहे. यानंतर 203 नंबरचा प्रश्न, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत. आइन्स्टाईनचे प्रसिद्ध वस्तुमान ऊर्जा समीकरण कोणते आहे? बघा हे लक्षात ठेवायचं आहे, E=, म्हणजे E बरोबर mc². हे आइन्स्टाईनचे सूत्र आहे, एवढं असं लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त. ओके, हे सूत्र कोणाशी संबंधित आहे? आइन्स्टाईन यांच्याशी संबंधित आहे. यानंतर बघा अल्बर्ट आइन्स्टाईन यांना कोणत्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळालेला होता? तर प्रकाश विद्युत परिणाम या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता. यानंतर बघा 206 नंबरचा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात किंवा कोणाला मानले जाते? डॉक्टर होमी भाभा.
यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक मानले जाते. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट केव्हा प्रक्षेपित झाला? 19 एप्रिल 1975 या दिवशी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा प्रक्षेपित करण्यात आलेला होता. बघा याच्यामध्ये एक प्रश्न पण आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर याची उत्तरे बघा आर्यभट्ट. इथपर्यंत बघा, भारताचा पहिला उपग्रह कोणता? भारताचा पहिला उपग्रह बघा आर्यभट्ट, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा इस्रोची स्थापना केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1969 मध्ये. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. बघा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. यानंतर बघा रामन इफेक्ट शोध कोणी लावला? सर CV रमन यांनी लावलेला आहे रामन इफेक्ट, किंवा आपण त्याला म्हणतो रमन इफेक्ट. यानंतर बघा 210 नंबर, भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. यानंतर बघा पुढचा टॉपिक आपण बघू, विविध संकल्पना आणि संकीर्ण. विविध संकल्पना आणि संकीर्ण हा टॉपिक आपण बघू. आता बघा द्रवाच्या थेंबाचा गोल आकार कशामुळे असतो? उत्तर आहे पृष्ठताण, किंवा त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. गरम सूप थंड सूपापेक्षा चवदार का लागतो? बघा एखादा गरम सूप हा एकदम चविष्ट लागतो थंड सूपापेक्षा, बरोबर आहे. तर त्याचे कारण काय आहे? गरम सूपाचा पृष्ठताण कमी असतो, त्यामुळे ते जिभेवर जास्त पसरते. दिव्याच्या वातीमधून तेल वर चढण्याचे कारण काय? तर याचे उत्तर आहे कॅपिलॅरिटी, त्याला आपण म्हणतो केशाकर्षण. 214 नंबर बघायचा या ठिकाणी, झाडांची मुळे पाणी शोषून पानांपर्यंत पोहोचवतात, हे कोणत्या क्रियेमुळे होते? तर याचे उत्तर आहे केशाकर्षण. 215 नंबरचा प्रश्न बघा, घर्षण बल नेहमी गतीच्या कोणत्या दिशेने कार्य करते? घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण 250 प्रश्न उत्तरे घेणार आहोत. यानंतर आपण 251 पासून तर 500 पर्यंत पुढचे 250 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. बघा प्रत्येक आपल्याला या चॅनलवरती आपण प्रत्येक विषयाचे आपण 250 प्रश्न घेणार आहोत. ओके, बघा महाराष्ट्राचे आपण 250 प्रश्न घेणार आहोत. 250 प्रश्न झाले की त्यानंतर पुढचे 250 अजून घेणार आहोत, म्हणजे 251 पासून तर 500 पर्यंत प्रत्येक विषयाचे या ठिकाणी तुम्हाला 1 लायनर भेटतील. ओके, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि न चुकता सर्वांनी आपले सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहायचे आहेत. बघा पोलीस भरती, TET, तलाठी भरती येणाऱ्या 2026-27 मध्ये सर्व एक्झामसाठी हे GK महत्त्वाचे असणार आहे. म्हणजे बघा पुस्तक न वाचता तुम्हाला सर्व मटेरियल या ठिकाणी भेटेल, ते बी 1 लायनर स्वरूपात. आता बघा बर्फावरून चालताना घसरू नये म्हणून काय करतात? बघा याचे उत्तरे पावले लहान टाकतात. ओके, म्हणजे घर्षण वाढवण्यासाठी. बघा बर्फावरून चालताना घसरू नये म्हणून काय करतो आपण? पावले लहान टाकतो, म्हणजे घर्षण या ठिकाणी वाढवायला पाहिजे, म्हणजे आपण व्यवस्थित चालू शकणार. यानंतर बघा 217 नंबर, अंतराळात एकमेकांशी बोलण्यासाठी कशाचा वापर करतात? रेडिओ लहरींचा, कारण तिथे ध्वनी प्रवास करत नाही. बघा ध्वनीला माध्यमाची गरज असते, मीडियमची गरज असते, आणि अंतराळात त्या ठिकाणी मीडियम नसतं. ओके, बघा रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरींचा वापर केला जातो? रडार यंत्रणेत रेडिओ लहरी वापरतात. लक्षात ठेवायचे, रेडिओ लहरी वापरतो आपण रडारमध्ये. TVच्या रिमोट कंट्रोलमध्ये कोणत्या लहरी असतात? तर याच्यामध्ये अवरक्त किरण म्हणजे इन्फ्रारेड असतात. आपल्या घरात जे TV असतं त्याच्यामध्ये रिमोटमध्ये इन्फ्रारेड रेज असतात, किंवा आपण त्याला म्हणतो अवरक्त किरण. रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर होतो? रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी आपण अवरक्त किरण म्हणजे इन्फ्रारेड या किरणांचा वापर होतो. यानंतर 221 नंबर आपल्याला पाहायचे आहे. ओझोन थर सूर्याच्या कोणत्या घातक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो? बघा अति छान प्रश्न आहे या ठिकाणी. ओझोन थर सूर्याच्या कोणत्या घातक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो? अतिनील किरण.
पाणी शुद्ध करण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? पाणी शुद्ध करायचे असेल कोणते किरण वापरतात? अतिनील किरणे, UV रेज. सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व असते किंवा कोणते जीवनसत्व मिळते? उत्तर आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी आपल्याला या ठिकाणी सूर्यप्रकाशापासून मिळतं. 224 नंबर, धातू गरम केल्यावर त्याच्या घनतेवर काय परिणाम होतो? बघा, धातू गरम केल्यावर त्या धातूची घनता या ठिकाणी कमी होते. लक्षात ठेवायचे सर्वांनी. 225 नंबर बघा या ठिकाणी, लंबकाचा काळ म्हणजे टाईम पिरियड कशावर अवलंबून असतो? लंबकाच्या लांबीवरती. उन्हाळ्यात लंबकाचे घड्याळ मागे का पडते? उष्णतेमुळे लंबकाची लांबी वाढते, ज्यामुळे त्यांचा आवर्तन काळ वाढतो. उन्हाळ्यात लंबकाचे घड्याळ का मागे पडते? बघा, उष्णतेमुळे लंबकाची लांबी वाढते आणि ज्यामुळे त्याचा आवर्तन काळ वाढतो. यानंतर बघा 227 नंबर, समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येण्याचे मुख्य कारण काय? सूर्य आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण. बघा, समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी हे दोन गोष्टी घडत राहतात, तर त्याचे कारण आहे सूर्य आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम कोणी मांडला? उत्तर आहे आयझॅक न्यूटन यांनी. दोनशे 29 नंबर बघा या ठिकाणी, विद्युत वाहकता मोजण्याचे एकक काय आहे? विद्युत वाहकता मोजण्याचे एकक आहे मो, किंवा आपण त्याला म्हणतो सिमेन्स. एका संवाहकाचा रोध त्याच्या लांबीचा कसा असतो? उत्तर आहे समप्रमाणात असतो. एका संवाहकाचा रोध त्याच्या लांबीचा कसा असतो? समप्रमाणात. एका संवाहकाचा रोध त्याच्या काटछेदाच्या क्षेत्राशी कसा असतो? बघा, याचे उत्तर आहे व्यस्त प्रमाणात असतो. दोन गोष्टी या ठिकाणी आपण लक्ष घ्यायला पाहिजे. बघा, रोध हा त्याच्या लांबीच्या समप्रमाणात आणि रोध हा त्याच्या काटछेदाच्या क्षेत्राशी किंवा एरियाशी हा व्यस्त प्रमाणात असतो. अतिसंवाहकतेचा शोध कोणी लावला? म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटी. बघा, कॅम्ब्रेलिंग ओन्स यांनी सुपर कंडक्टिव्हिटीचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. यानंतर 233 नंबर बघा, लेझरचा पूर्ण अर्थ काय? बघा, लॉंग फॉर्म विचारला त्यांनी. लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लेझरचा शोध कोणी लावला? थिओडोर मेमन यांनी लावलेला आहे लेझरचा शोध. बघा, लेझरचा शोध कोणी लावलेला आहे? थिओडोर मेमन यांनी. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. बघा मित्रांनो, आपल्याला जर सूर्यमालेतील सर्व ग्रहांचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण आपल्या यूट्यूबवरती सूर्यमालेवरती एक स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला A to Z सर्व प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जातील. आता बघा, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध. बघा, हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. सर्वात लहान, सर्वात मोठा ग्रह कोणता, त्यांचे उपग्रह कोणते, परत कोणत्या दोन ग्रहांदरम्यान छोटे छोटे लहान ग्रह आहेत, हे सर्व IMP प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात. ओके, 15-20 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. त्या ठिकाणी आपण 100+ प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत सूर्यमालेवरती. यानंतर बघा, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? उत्तर आहे चंद्र. प्रकाशाचा तरंग सिद्धांत कोणी मांडला? तरंग सिद्धांत विचारला त्यांनी, तर हायजेन्स यांनी मांडलेला आहे. 239 नंबर बघा, प्रकाशाचा कण सिद्धांत कोणी मांडला? प्रकाशाचा कण सिद्धांत न्यूटन यांनी मांडलेला आहे. क्वांटम सिद्धांत कोणी मांडला? मॅक्स प्लँक यांनी क्वांटम सिद्धांत मांडलेला आहे. ब्लॅक होलचा सिद्धांत कोणी प्रतिपादित केला? ब्लॅक होल S. चंद्रशेखर यांनी. ब्लॅक होलचा सिद्धांत कोणी प्रतिपादित केलेला आहे? S. चंद्रशेखर यांनी. कॉस्मिक किरणांचा शोध कोणी लावला? कॉस्मिक किरण विक्टर हेस. 243 नंबर बघा, सूर्यमालेचा शोध कोणी लावला? निकोलस कॉपर्निकस यांनी सूर्यमालेचा शोध लावलेला आहे. दुर्बीणचा शोध कोणी लावला? दुर्बीणचा शोध गॅलिली यांनी लावलेला आहे. अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. गुरुत्वीय लहरींचा शोध सर्वप्रथम प्रायोगिकरित्या कधी लागला? 2015 मध्ये लिगो प्रयोगशाळेत.
आता बघा 245 नंबर बघा, येथे महत्त्वाचा आहे. गुरुत्वीय लहरींचा शोध सर्वप्रथम प्रायोगिकरित्या कधी लागला? तर उत्तर आहे 2015मध्ये. पास्कल हे कशाचे एकक आहे? पास्कल हे दाबाचे एकक आहे. 47 नंबर बघा, जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा पाण्याच्या पातळीत काय बदल होतो? तर हे बघा, याचे उत्तर आहे जेव्हा बर्फ वितळतो त्यावेळी पातळी तीच राहते, बदलत नाही. शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती असते? तर उत्तर आहे 7. 49 नंबरचा प्रश्न 249 बघा, कोणत्या तापमानाला पाण्याची घनता सर्वात कमी आणि आकारमान सर्वात जास्त असते? बघा, पाण्याची घनता सर्वात कमी केव्हा असते? 0 डिग्री सेल्सिअसला, आणि आकारमान सर्वात जास्त असतं 0 डिग्री सेल्सिअसला. बघा, दोघं गोष्टी आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसला भेटतात. प्रकाश हा कोणत्या प्रकाशाचा तरंग आहे? तर उत्तर आहे प्रकाश हा अनुप्रस्थ तरंग आहे. बघा, आपण ध्वनी हा कोणत्या प्रकारचा तरंग आहे हा पण एक प्रश्न बघितला, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ध्वनीला कोणता तरंग म्हटलेला आहे. ओके, बघा, प्रकाशाला आपण काय म्हटलं आहे? अनुप्रस्थ. तसं आपण ध्वनीला पण आपण एक प्रकारचा तरंग म्हटलेला आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ रिपीट बघा मागे, तिथून तुम्ही बघा आणि कमेंट करा. आणि जर तुमच्या लक्षात राहिलं असेल तर तुम्ही लगेच कमेंट करा. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचे, लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचे. तर चला, भेटू अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.